श्री स्वामी समर्थ. तूळ राशी मार्च 2026. मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तूळ राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना कसा ठरणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात कोणते महत्त्वाचे वळण येऊ शकते. कौटुंबिक, आर्थिक, करिअर, शिक्षण, आरोग्य आणि नातेसंबंध या सर्व क्षेत्रांमध्ये ग्रहांची साथ कशी राहील. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया तूळ राशीचे मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मार्च महिना तूळ राशीच्या व्यक्तींसाठी स्वतःला सिद्ध करण्याचा आणि नव्याने उभारी घेण्याचा ठरेल. गेल्या काही काळात जे अपूर्ण राहिले होते त्यावर आता ठोस निर्णय घेण्याची वेळ येईल. तुमच्यातील नेतृत्व गुण आणि समन्वय क्षमता अधिक प्रभावीपणे दिसून येईल. काही ठिकाणी तुमची संयमाची परीक्षा होईल, परंतु शांत राहिल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने फिरेल. स्वतःच्या भावनांपेक्षा तर्काला महत्त्व दिल्यास योग्य परिणाम मिळतील. नवीन ओळखी, नवीन संधी आणि नवीन विचारसरणी तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकतात. हा महिना आत्मविश्वास वाढवणारा आणि भविष्यासाठी दिशा देणारा ठरेल. करिअर व व्यवसाय. कामाच्या ठिकाणी या महिन्यात तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. वरिष्ठ तुमच्याकडून अधिक अपेक्षा ठेवतील आणि तुमची कार्यक्षमता तपासली जाईल. तुमचे संवाद कौशल्य आणि समतोल स्वभाव यामुळे सहकाऱ्यांमध्ये तुमची प्रतिमा मजबूत होईल. नोकरीत बदल किंवा नवीन ऑफर मिळण्याची शक्यता काहींसाठी आहे. व्यावसायिकांनी आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भागीदारीत गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट चर्चा करा. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी महिन्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल राहील. कामात सातत्य ठेवल्यास पुढील काळात मोठी प्रगती दिसेल. आर्थिक स्थिती. मार्च महिन्यात आर्थिक बाबतीत स्थैर्य आणि नियोजनाची गरज भासेल. उत्पन्नाचे स्रोत कायम राहतील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घरगुती कारणांमुळे किंवा दुरुस्तीच्या कामांमुळे खर्च वाढू शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. अचानक लाभ किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे. जुनी थकीत रक्कम परत मिळू शकते. अनावश्यक खरेदी टाळल्यास बचतीत वाढ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी हा महिना चांगला आहे. कौटुंबिक जीवन. कुटुंबात या महिन्यात सौहार्दपूर्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे. जुन्या गैरसमजुती दूर करण्याची संधी मिळेल. घरातील एखाद्या शुभकार्याची चर्चा होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे ठरेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यास नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. भावंडांशी संवाद वाढेल आणि मतभेद मिटतील. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी एकत्रित निर्णय घ्या. तुमच्या शांत स्वभावामुळे घरातील वातावरण संतुलित राहील. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या महिन्यात भावनिक स्पष्टता आवश्यक राहील. गैरसमज टाळण्यासाठी संवादाला प्राधान्य द्या. जोडीदाराच्या अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा. विवाहितांनी छोट्या सहलीचे किंवा वेळ एकत्र घालवण्याचे नियोजन करावे. अविवाहितांना नवीन ओळखीमधून विशेष व्यक्ती भेटू शकते. नात्यात प्रामाणिकपणा राखल्यास विश्वास वाढेल. लहान वाद मोठे होऊ नयेत म्हणून संयम बाळगा. हा महिना नात्याला अधिक मजबूत करण्याचा आहे. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम स्वरूपाचा राहील. मानसिक ताण टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पचनसंस्था, त्वचा किंवा थकवा यासंबंधी किरकोळ त्रास होऊ शकतो. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक आहे. योग, ध्यान आणि प्राणायाम यामुळे मानसिक शांतता मिळेल. पुरेशी झोप न घेतल्यास चिडचिड वाढू शकते. आरोग्य तपासणी प्रलंबित असल्यास ती करून घ्या. स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी मार्च महिना परिश्रमाचा असेल. स्पर्धा परीक्षा किंवा महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी हा काळ अनुकूल आहे. अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी वेळापत्रक तयार करा. शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. नवीन कोर्स किंवा स्किल डेव्हलपमेंटसाठी संधी उपलब्ध होतील. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. स्वतःवरील विश्वास वाढवा. सातत्य ठेवल्यास यश निश्चित आहे. उपाय.
शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. ओम शुक्राय नमः मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा. गरजूंना तांदूळ, साखर किंवा पांढरे वस्त्र दान करा. घरात सुगंधी अगरबत्ती लावा आणि सकारात्मक वातावरण ठेवा. एकूण मार्च महिना तूळ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन दिशा, जबाबदारी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. थोडे आव्हान असले तरी योग्य नियोजनाने सर्व गोष्टी सुरळीत होतील. नातेसंबंध, करिअर आणि आर्थिक बाबतीत समतोल राखणे आवश्यक आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. हा महिना तुमच्या पुढील यशाची पायाभरणी करणारा ठरेल. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना हा निर्णायक घडामोडी आणि अंतर्मुख होण्याचा काळ ठरणार आहे. या महिन्यात तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, जे पुढील काही महिन्यांच्या वाटचालीवर परिणाम करतील. आधी प्रलंबित असलेल्या गोष्टी पूर्ण करण्याची संधी मिळेल आणि अपूर्ण कामांना गती येईल. काही प्रसंगी परिस्थिती तुमच्या संयमाची परीक्षा घेईल, पण तुमचा समतोल स्वभाव तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. भावनिक आणि व्यावहारिक जीवनात संतुलन राखणे अत्यंत आवश्यक राहील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, तर घरात तुमच्या सल्ल्याला महत्त्व मिळेल. आर्थिक बाबतीत नियोजन केल्यास स्थैर्य टिकवता येईल. नवीन संधी ओळखून त्यांचा योग्य वापर केल्यास प्रगती निश्चित आहे. एकूणच हा महिना तुम्हाला अधिक परिपक्व, आत्मविश्वासी आणि भविष्याभिमुख बनवणारा ठरेल. स्वतःवर विश्वास ठेवा, घाई टाळा आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. यश तुमच्याच दिशेने येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.